थँक यू डीजे. यावेळेस चेंडू जशा बाहेर जाणारा पंच मात्र तटस्थ भूमिकेत पंच सांगतायत की चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला होता. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मोठा फटका, षटकरनी फलंदाजाने आपल्या धावांचं खातं उघडलं. त्यानंतर आपण पाहिलं तर पुढचा चेंडू जशाच्या दूरवर टाकला गेला. अजून एक निर्धाव चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. यावेळेस चांगला चेंडू, फटका देखील चांगला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव इथे पूर्ण केली जाते आणि स्ट्राईक रोटेट होते. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर गोलंदाज साहस पहिलं षटक घेऊन आलाय. नक्कीच चांगलं षटक. आत्तापर्यंत एक षटकार आला असला तरी पहिल्या 4 चेंडूमध्ये त्याने 7च धावा खर्च केल्यात आणि पॉवरप्लेच्या षटकात चांगली सुरुवात साहसची आणि वेलवली आहे संघाची. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडूला दिशा दाखवली जाते, लॉफ्ट केलं जातं, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. यावेळेस लॉफ्ट केलाय कव्हरच्या डोक्यावर, अप्रतिम फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. डीजे पृथ्वी कबड पाहतोय. नक्कीच जीवनथळी हा गोलंदाज येतोय. वैयक्तिक जीवनथळी पहिलं षटक असेल तर आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय आणि हे षटक देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असेल कारण 5 षटकांच्या सामन्यात 2 षटकं पॉवरप्लेची असतात. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात 15 धावा आल्यात. यावेळेस लेग बिफोर विकेटचं एक जोरदार अपील, मात्र अपील पण पाहतोय पंच सांगतात बॅटची कडा लागली होती आणि नक्कीच 1 धाव त्या दरम्यान मिळते. दोन्ही एंडने सामने खेळले जाणार आहेत. धावसंख्या आपण पाहिली 1 ने पुढे सरकवते. धावसंख्या होते 16 धावा. ठीक. अंदिना सर थोडंसं या ठिकाणी थांबवते तुम्हाला. अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण उद्घाटन केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी आपण आता सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत. डीजेला देखील विनंती करतोय आपण थांबायचं आहे. मी सन्माननीय प्रीतम पाटील साहेब यांना विनंती करतो असते या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आपले सर्वांचे लाडके सन्माननीय कदम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मात्र करायचा आहे. अतिथी देवो भव या उक्तीनुसार आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं, प्रत्येक मान्यवरांचं मान सन्मान करणं हे आमच्या मंडळाचं आम्ही कर्तव्य समजतोय आणि खऱ्या अर्थानं कदम साहेब अगदी वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी आलेला आहात त्याबद्दल पुनश्च मी सन्माननीय प्रीतम पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कदम साहेबांचं सत्कार जोरदार टाळ्या मित्रांनो वाजवायचे आहेत कदम साहेबांसाठी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण उद्घाटन केलेलं आहात. आणि धन्यवाद साहेब, कारण हे आता युग फार बिझी शेड्यूल आहे प्रत्येकाचं, परंतु अगदी वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला आलात, आमच्या विनंतीस मान दिलात त्याबद्दल तुमचं पुनश्च आभार व्यक्त करतोय. तसेच पुढील आमचे सत्कार मूर्ती आहे सन्मान्य रोशन वर्तक साहेब यांना देखील विनंती करतो की आपण आमचा या ठिकाणी जो मान सन्मान आहे तो स्वीकारायचा आहे. पुनश्च प्रीतम पाटील साहेब आपण विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित सन्मान्य व दिग्गज मान्यवर रोशन वर्तक साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहेब. तसेच पुढील आमची सत्कार मूर्ती आहे सन्मान्य सचिन पाटील साहेब, हे देखील उपस्थित आहेत. हे सर्व मान्यवर या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी आले होते आणि खऱ्या अर्थानं सतीश पाटील
सतीश पाटील आपण यायचं आहे. सतीश पाटील साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित सचिन पाटील साहेब यांचा आपण सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. अर्थातच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर कोणती स्पर्धा म्हटली की ती मान्यवरशिवाय अधुरी आहे. मान्यवर आले की ते स्पर्धेला शोभा येत असते. मग मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण उद्घाटन देखील केलं. तर मी सन्माननीय सतीश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे या मान्यवर सन्माननीय सचिन पाटील साहेब यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करतोय, सत्कार करतोय. धन्यवाद साहेब. तसेच पुढील आमची सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय शैलेश नारकर साहेब यांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं मी सतीश पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित शैलेश नारकर साहेब यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. धन्यवाद. हे सर्व आपले चारही मान्यवर या ठिकाणी आले होते आणि खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि त्यांचा सत्कार सुद्धा या मंडळाच्या वतीने केला जातोय. महायुती चषक नवेंद्र बेरी 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ही स्पर्धा आता घेत आहोत. आजचा पहिला दिवस. तर या ठिकाणी अर्थातच पुन्हा एकदा आपण वळणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये जिथे निनाद साहेब आमच्या सोबत जोडलेले आहेत. ओव्हर टू निनाद कदम. धन्यवाद निशांत. आपण पहिल्या 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावफलक धावसंख्या लागलेली 32 धावा. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 17 धावा आल्यात. साहस इथे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. वैयक्तिक त्याचं हे दुसरं षटक कर्णधार नक्की त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. दुसरं षटक हातांची संधी त्याला दिली, कारण 5 षटकांच्या सामन्यामध्ये एक षटक नक्कीच एका गोलंदाज 2 षटकं टाकण्याची मुभा असते आणि त्यानुसार साहस आलेला आहे. या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच राघव 11 पुरस्कृत न्हावे विरुद्ध व्यापारी या 2 संघांमध्ये. तर स्पर्धेचा नियम आहे की चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचे. जे पुढील दोन्ही संघ असतील त्यांनाही सूचना केली जाते की व्यापारी संघ आणि त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ राघव 11 पुरस्कृत न्हावे या 2 संघांनी इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी या. इथे मात्र साहसचं षटक आत्तापर्यंत चांगलं म्हणावं लागेल. 2 चेंडूमध्ये 1च धाव तो खर्च करतोय. यावेळेसचा चेंडू नक्कीच चेंडू लॉफ्ट केले, मात्र क्षेत्रक्षण आता विखुरलेलं आपण पाहतोय, कारण 5 षटकांच्या सामन्यामध्ये 2 पावतीची षटकं होती ती पूर्ण झालेली आहेत. पण पाहतोय नावामध्ये थोडासा बदल आहे, नक्कीच तो आम्ही आपल्याला कळवू. पुढचा चेंडू इथे स्विचचा फटका लागण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र स्विचचा फटका लागवताना आत्तापर्यंत 2 वेळा प्रयत्न केलाय सिद्धू या फलंदाजाने, मात्र त्याला हवा तसा फायदा झाला नाही आहे, हवा तसा स्ट्रोक खेळता आला नाही आहे. पुढील जो सामना असेल तो व्यापारी विरुद्ध बॉस फायटर साखर पुरस्कृत न्हावे या 2 संघामध्ये खेळला जाईल. बॉस फायटर साखर पुरस्कृत न्हावे विरुद्ध व्यापारी या 2 संघांनी इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय. साहस पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लो फुल टॉचिडला केवळ दिशा दाखवली आहे, कलात्मकता नजाकत आपण पाहतोय. सिद्धूच्या बॅटमधून अजून एक चौकार. थँक्यू डीजे पृथ्वी. कबड पाहिलं तर नक्की चेंडू चांगला होता, उजव्या बाहेर टाकलेला, मात्र त्याला केवळ दिशा दाखवली जाते आणि चौकार मिळवला जातो सिद्धूकडून. इथे मात्र विकेटचं पतन होतं आपण पाहतोय. पहिली विकेट आपण पाहतोय इथे गमावली जाते, सिद्धू बाद होतोय.
DJ पृथ्वी. आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरती आपण पाहतोय तर विकेट प्राप्त केली जाते. गोलंदाज साहस आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देतोय. आपल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती 2 षटकांचा त्याचा स्पेल आपण पाहिला तर 2 षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या त्याने आणि 1 विकेट देखील प्राप्त केली. तुम्ही गोलंदाज पहिल्या चेंडूवरती एक अपील केलं जात आहे लेग टू विकेटचं. मात्र पंच सांगतायत चेंडू जास्त उशीर घेऊन पायावरती आदळला होता, त्यामुळे इथे कोणतीही धाव मिळत नाहीये. पंचाने अपील फेटाळून लावलंय. मात्र पहिल्या चेंडूवरती अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता. ज्या चेंडूला सरळ बॅटने खेळून केलेला असतं 20 झोनमध्ये तर कदाचित धावा इथे पाहायला मिळाल्या असत्या. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 38 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र फलंदाजाला इथे बीट केलं जातंय. मागील 2 चेंडूवरती फलंदाजाला कोणताही क्ल्यू मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, 4थं षटक हाताळणारा गोलंदाज स्वप्नील ठाकूरकडून आपण पाहतोय. जर आतापर्यंत मागील 3 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 17 धावा. मात्र तिसरं षटक किफायती म्हणावं लागेल. 2 षटकांच्या तुलनेत केवळ तिसऱ्या षटकात 6 धावा आल्या. स्वप्नील पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. 3 चेंडू जागेवर उभं ठेवलंय. इथे मात्र कमलीचं षटक हातलं जात आहे गोलंदाज स्वप्नील ठाकूरकडून. कुठेतरी कमबॅक करण्याचं काम केलं जात आहे. पहिल्या 2 षटकात चांगल्या धावा आल्या, मात्र तिसऱ्या षटकात धावसंख्या रोखली गेली आणि त्यानंतर त्याच षटकाप्रमाणे या षटकात देखील अचूक मारा केला जातोय. इथे गोलंदाजाचं कौतुक करावं थोडं कमी, कारण या मैदानात संपूर्ण 360 डिग्रीच्या मैदानात जिथे धावा कोऱ्याने जमवल्या जातात तिथे मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतो या षटकात फलंदाजाला. इथे मात्र चांगला चेंडू आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर केवळ 1 धाव मिळते. काय कमालीचं गोलंदाजी प्रदर्शन आहे पहा. लेगबायच्या स्वरूपात ही धाव मिळते आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहिलं नक्कीच चांगल्या गतीने मारा करतोय. विशेष गती, भन्नाट गती नसली तरीच अचूक टप्प्यावर मारा करतोय आणि व्हेरिएशन, विविधता असणं नक्कीच मित्रांनो आवश्यक आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये जर आपल्याकडे व्हेरिएशन नसेल तर मात्र फलंदाजांसाठी आपलं षटक हे नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. या षटकात आपल्या धावा येऊ शकतात. मात्र गोलंदाज ज्या पद्धतीत स्वप्नील गोलंदाजी करतोय धावांसाठी फलंदाजाला धडपडावं लागतंय, चापडावं लागतंय. यावेळेस मात्र फटका चांगला इथे झेल होऊ शकतो आणि इथे विकेटची प्राप्ती. सेकंड विकेट गोज डाऊन. दुसऱ्या विकेटचं पतन. DJ फलंदाज राज गुंजाळ हा गोल्डन डकचा शिकार होतोय. 0 धावसंख्या तो बाद झालाय. नवीन फलंदाज अक्षय आणि अक्षयने लागला फटका. इथे मात्र नक्कीच चांगला स्ट्रोक येतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर सीमर्सच्या बाहेर येतोय. महत्वपूर्ण असा षटकार.
डीजे डीजे पृथ्वी आपण पाहतोय 4 षटकं पूर्ण झालेली आहेत. धावफलकाची स्थिती आपण पाहिली तर 2 गडी बाद 45 धावा. इथे मात्र पहिला चेंडू पंचांचा इशारा अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. चेंडू खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा वाईडचा इशारा येतोय. आव्हान स्वरूपाची एक धाव नक्कीच मिळते फलंदाजी करण्या संघाला. धावसंख्या होते ती म्हणजेच फलंदाजी करण्या संघ होती स्पोर्ट्स पुरस्कृत परुळपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे 46 धावा. हितेश मात्र आपण पाहतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट. ते मात्र बॅटची कडा आणि इथे आपण पाहतोय ही कडा फलंदाजीसाठी नक्कीच पोषक. बॅटची कडा की चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजनला. पुढे सहसा ते धावसंख्या 51 झालेली आहे. मागील 2 षटकात धाव रोखल्यात. त्यामुळे कुठेतरी गोलंदाजाला नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा पुन्हा एकदा धावा. यावेळेस चांगला चेंडू स्लोअर वन यॉर्कर आपण पाहतोय. थोडीशी फ्लाईट दिली होती. क्षेत्ररक्षक पुढे सरता होते लॉंग ऑफचा आणि त्यामुळे एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चांगल्या पद्धतीने सजवली गेलेली आपण पाहिले. अजूनही आपण पाहिलं तर 5व्या अंतिम षटकातील 4 चेंडूचा खेळ शेष आहे. त्यामुळे नक्कीच एक चांगली धावसंख्येचे लक्षणाचा प्रयत्न केला जाईल. किमान 60-65 धावा धाव लागल्या तर एक चांगली मॅच, एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस जशीच्या खूप बाहेर फलंदाज आले आपण पाहतोय. इथे दोन्ही एंडला आपण पाहतोय हिट होत नाहीये, डायरेक्ट हिट होत नाही आणि त्याच्यामुळे इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. बघितलं तर केवळ 1 धाव मिळाली असती, मात्र 2 धावा धावून काढल्या जात आहेत. कुठेतरी धावा रोखण्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, कारण कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. आणि कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम म्हटल्यानंतर प्रत्येक धाव ही महत्त्वपूर्ण ठरते. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय आणि फलंदाज अक्षय इथे बाद होतोय. जय पृथ्वी आपण पाहिलं तर अजून क्रिकेटचं पतन. 3रा फलंदाज बाद झालाय. धावफलक स्थिती आपण पाहिली तर 4 षटकांनी 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावफलकावर 54 धावा लागल्यात. 3 फलंदाज बाद झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत 5व्या आणि अंतिम षटकातील. पुढचा चेंडू गोलंदाज इथे नक्कीच चांगल्या पद्धतीने हाताळतोय. या चेंडू देखील आपण पाहतो 1 धाव इथे पूर्ण होते. बॅटची कडा लागली होती. पंच आपल्याला सांगतायत या एकेरी धावसंख्या 55 झाली. असं वाटलं होतं षटकाच्या सुरुवातीला चांगल्या धावा आल्या, चौकारांनी सुरुवात झाली, 2 आव्हानरूपाच्या धावा आल्या असं वाटलं होतं. धावसंख्या 60+ पाहायला मिळेल. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करून दाखवतोय. हितेश मात्र आपल्या षटकातील या इनिंगमधील अंतिम चेंडू घेऊन या चेंडूवरती दिशा दाखवण्याचं काम केलं तर मिडविकेटचा क्षेत्रशी पुढे सरसावतोय. चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्न आपण पाहतोय फलंदाज साहिल रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे.
आणि पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच व्यापारी संघ विरुद्ध बॉस फायटर साखर पुरस्कृत नौखार. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचे टॉस करण्यासाठी. तसेच बैरीमत वेळोवेळी संघ आपण बॅटिंग करण्यासाठी आमच्या व्यासपीठाच्या दिशेतून अर्थात इथून बसून आपण आतमध्ये यायचं आहे. बॅटिंग करणारा संघ वेळोवेळी सर दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं आहे. अर्थातच दुसरा सामना आपल्या भेटीला येतो. एका बाजूला व्यापारी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला बॉस फायटर पुरस्कृत नौखार हा संघ असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज या. मी कदम साहेबांना विनंती करतो की आपण माझ्या समवेत या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. अर्थातच या ठिकाणी टॉस आपण करणार आहोत. महायुती चषक नवी दरबिरी 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि आता नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी होत आहे. सन्मान्य कदम साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते एका बाजूला व्यापारी संघ तर दुसऱ्या बाजूला बॉस फायटर पुरस्कृत नौखार या दोन संघादरम्यान ही पुढील लढत असणार आहे. ओके या ठिकाणी आता अर्थातच तर या ठिकाणी अर्थातच बॉस फायटर पुरस्कृत नौखार या संघाचा कॉल असेल. मी कदम साहेबांना विनंती करतोय की आपण मात्र या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. टेल इज अ कॉल अँड हेर इट इज. टॉस जिंकला या ठिकाणी अर्थातच व्यापारी संघ अपना डिसिजन बताइए. बैटिंग ठीक आहे. आपण लगेच कॉमेंट बॉक्समध्ये वळणार आहोत. ते खऱ्या अर्थात निनाद कदम आमच्या समवेत आहेतच आणि मी सुद्धा जॉईन होणार आहे. अर्थात दुसरा सामना आपल्या भेटीला आलेला आहे व्यापारी संघ आणि अर्थातच दुसऱ्या बाजूला बॉस फायटर पुरस्कृत नौखार. धन्यवाद निशांत. नक्कीच कॉम्बॉक्समध्ये न्यूज येते की टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला तो म्हणजेच व्यापारी संघाने आणि प्रथम त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याआधी सेकंड इनिंगकडे आपण वळतोय आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्यास संघाने आपण पाहिलं काही खेळाडू शूज परिधान केले नव्हते त्यामुळे त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे याची नोंद घ्या. बहिरी माता वेलोली या संघाला 2 धावांची पेनल्टी आहे त्यामुळे एकूण धावसंख्या 56 झाली होती आणि पेनल्टीच्या 2 धावा म्हणजे एकूण 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे. 5 षटकं म्हणजे 30 चेंडू 59 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाणार की धावसंख्या रोखली जाणार त्या धावसंख्येपासून त्यांना रोखलं जाणार हे सर्व जाणून घेऊया. आमचे साथी चर्मचक आणि नक्कीच एक रायगडमधील आवडता आवाज सन्माननीय निशांत पाटील सर यांच्याकडून. ओव्हर टू निशांत. हॅलो चेक हॅलो. धन्यवाद निनाद साहेब. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. घेऊन चालतोय या शानदार मॅचकडे. आजच्या दिवसातील पहिला सामना खऱ्या अर्थानं महायुती चषक नवी दरबिरी 2025
यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। अंपायरचा इशारा येतोय 5 ओव्हरची ही मॅच। स्ट्राईक एंडवरती दीपेश घरत आहे तर नॉन स्ट्राईक एंडवरती सुजित ठाकूर। पहिलाच बॉल गोलंदाजीसाठी साहिल सुर्वे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। परुळपाडा संघाचा हा एक नावाजलेला गोलंदाज आहे। कित्येक स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीवरचं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला एक नामवंत फलंदाज पप्प्या। पहिलाच बॉल या ठिकाणी डिफेन्सिव्ह पद्धतीने सुरक्षात्मक खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच बॉलवरती एक धाव घेतल्यानंतर या ठिकाणी वेरुली संघाचं खातं ओपन झालेलं आहे। जिंकण्यासाठी दर्णेगुजी सांगत आहेत की 59 धावींची गरज आहे, त्यापैकी पहिल्याच बॉलवरती एक धाव मात्र घेतलेली आहे। खऱ्या अर्थानं एक भव्य दिव्य स्पर्धा, या स्पर्धेमध्ये अनेक संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। त्यातील पहिला सामना पुन्हा एकदा पुढील बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर, धडाकेबाज धमाकेदार षटकार। अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी अर्थातच जीवन सर आहे, त्यांच्या समवेत शैलेश सर आणि प्रवीण सर हे 3 अंपायर्स आपण उरण तालुक्यामधून या ठिकाणी आलेले आहेत। तसेच नवीन फलंदाज मैदानावरती आताच सागर आलेला आहे। पहिल्याच बॉलवरती पप्प्याने एक धाव घेतली, तदनंतर या ठिकाणी अर्थातच दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी मोठा फटका खेळत असताना मात्र सुजित हा बाद झाला आणि तदनंतर आता नवीन फलंदाज सागर मात्र मैदानावरती आलेला आहे। सागर म्हटलं की एक हार्ड हिटर फलंदाज, वेलवेले संघाला जेव्हा जेव्हा जिंकण्यासाठी गरज होती तेव्हा कित्येक वेळा विजय प्राप्त करून दिले तो सागर मात्र स्ट्राईक एंडवरती। हो पुन्हा एकदा इथे मात्र पंचांकडे जोरकस अपील केलेली आहे, परंतु नक्कीच चेंडूने थोडा स्पर्श केला बॉडीचा आणि तदनंतर चेंडू मात्र डॉट येतोय। बघा या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं एक नवीन उपक्रम आहे। या ठिकाणी लकी ड्रॉ अशा पद्धतीने आपल्याला कुपन विक्री होणार आहे। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सागर मात्रेच्या बॅटमधून येतोय उत्तुंग उत्कृष्ट षटकार। मी सांगत होतो तुम्हाला 50 रुपयाला एक कुपन मिळणार आहे। अगदी तुम्हाला 2 ते 3 दिवस ही कुपन खरेदी करायची आहेत आणि शेवटच्या दिवसाला मात्र इथे लकी ड्रॉ होणार आहे। आणि मित्रांनो, ज्याचं कोणाचा नंबर किंवा ज्याचं कोणाचं नाव मात्र येणार आहे त्याला या स्पर्धेच्या निमित्तानं एक चांगला बोकड देण्यात येणार आहे। हे बक्षीस मात्र या ठिकाणी ठेवलेलं आहे। लकी ड्रॉची कुपन 50 रुपये या ठिकाणी किंमत आहे। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं साहिल हो हलक्याने जस्ट स्टिअर करण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला, धाव घेत असताना पंचांकडे अपील देखील केली आहे आणि मात्र या बॉलवरती इथे एक धाव कंप्लीट केली आहे। एक धावेच्या साह्यानं पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे। एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 8 आलेली आहे। खऱ्या अर्थानं 59 धावींची गरज आहे, त्यापैकी पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आपल्याला आता 51 धावींची गरज आहे। 24 बॉल आणि 51 धावा, पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त झालं। बघा प्रत्येकाला या ठिकाणी मी विनंती करतोय की पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत। या अनुषंगानं प्रत्येकानं वेळ मात्र खर्च करायचा आहे, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक हा 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। त्याच्यामुळे तुम्हाला या स्पर्धेमध्ये पेनल्टी नक्की हवी असेल किंवा ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल तर हे सर्व रूल्स आहेत ते फॉलो करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ जेव्हा मैदानावरती समाप्त झाला तेव्हा या ठिकाणी एक गडी बाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे।
एक संघ या ठिकाणी अलिबाग ते मांडवा या पट्ट्यामधील परूरपाडा हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. दुसरा संघ अलिबाग ते रामराज या पट्ट्यामधील बहिरीमाता वेलवली या दोन संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध आपल्याला पाहायला भेटते. दोनही संघ तितकेच ताकदवान आहेत, शक्तिशाली आहेत, कित्येक स्पर्धेमध्ये हे देखील चॅम्पियन झालेत. त्याच्यामुळे एक काटेकी टक्कर ज्याला म्हणतो ना, तशा पद्धतीचा सामना आज मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा आल्यानंतर आता येणाऱ्या 24 बॉल्समध्ये इथे 51 धाब्यांची गरज आहे. सेकंड ओव्हर हाताळत असताना या ठिकाणी गोलंदाज सिद्धू पाटील आलेत. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी एक मोठा फटका, स्टँड अँड डिस्पॅच. कम ऑन डीजे. तडाखेबंद स्ट्रोक या ठिकाणी खेळलेले आहेत. आल्यानंतर या ठिकाणी लगोनच्या दिशेने षटकार मारला होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने षटकार मारला. आणि मी अगोदरच सांगितलं की ज्याच्या नावावरती अनेक अशा हाफ सेंचुरी आहेत, ज्याने कित्येक स्पर्धेमध्ये एक तडाखेबंद असा खेळ मात्र केलेला आहे आणि आज देखील त्याच स्वरूपाचा खेळ मात्र या ठिकाणी करत आहे. दुसऱ्या बाजूला सिद्धूला कमबॅक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हायचं असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करणं तितकंच गरजेचं आहे. कमबॅक केलाय, टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी स्लाइटली टर्न झाला. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला इथे रोखण्याचं काम केलेलं आहे. सेकंड ओव्हरचा अर्थातच खेळ मात्र मैदानावरती सुरू झाला आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, तदनंतर बाहेरच्या दिशेने काढण्याचं काम केले. खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी षटकार आला होता, तदनंतर मात्र सिद्धू पाटीलने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय. फुटवर्क मुवमेंट इथे पाहायला मिळत नाहीये. त्याचाच फायदा घेत सिद्धूने आतापर्यंत चांगल्या पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी केली आहे. सिद्धू म्हटलं की हा देखील बऱ्याच वेळेला आपल्याला ॲज अ आयकॉन म्हणून विविध संघामधून खेळताना दिसत असतो. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल, टप्पा पडला, सलगचे 3 बॉल मैदानावरती डॉट आलेले आहेत. बघा, या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर सागरला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती षटकार जरूर आला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु निर्जन क्षेत्रामध्ये चेंडू लँड झाला आणि तदनंतर इथे दुसरीचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धाफलकावरती बदलाव होतोय. धाफलक पुढे सरकतोय, ते म्हणजे 16 या आकड्यावरती. तसेच मित्रांनो, या ठिकाणी क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं असे अर्थातच उलेजी नाकवा साहेब, तसेच आमचे दत्ताजी नाकवा आणि श्यामजी गण हे मात्र प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. विनंती आहे की आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या दिशेनं. येतो एक अफलातून चौका. मंडळाच्या वतीनं मी विनंती करतोय, अर्थातच उलेशजी नाकवा, तसेच दत्ताजी नाकवा, श्यामजी गण हे तीनही मोठे मान्यवर आहेत. मित्रांनो, अलिबाग तालुक्यामध्ये यंदा ज्या स्पर्धा झाल्या, या स्पर्धेमध्ये साखर गावाचं नाव हे आपण कित्येक ठिकाणी पाहिलं असाल. मग तुम्ही खऱ्या अर्थानं अलिबाग प्रीमियर लीग पाहिली असाल, तुम्ही PNP चषक पाहिला असाल, तुम्ही खऱ्या अर्थानं वीर दमदार आमदार चषक पाहिला असाल. अशा अनेक स्पर्धांमध्ये ज्याने साखर गावाचं नाव रोशन केलेलं आहे, असे आमचे बरेचसे दिग्गज मान्यवर साखर गावामध्ये आहेत. आणि त्यापैकी अर्थातच उलेशजी नाकवा, श्यामजी गण किंवा आमचे दत्ताजी नाकवा साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना पुनश्च मंडळाच्या वतीने विनंती करतोय की आपण मात्र आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे आणि आमच्या व्यासपीठाची शोभा आपण मात्र वाढवायची आहे. 2 ओव्हर्स मैदानावरती पूर्ण झालेले आहेत. येणाऱ्या 18 बॉल्समध्ये आता 39 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. बघा, या ठिकाणी सुवर्ण संधी असेल, अर्थातच सागर मात्रे आपण जर एक षटकार लगावला तर
नक्कीच बोरपाडा गावातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्र मामा यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कदाचित केज लागली होती का असं वाटलं होतं. फ्लाय स्लिपमध्ये हा बॉल गेला आणि येस या ठिकाणी मात्र एक धाव घेतली आहे. तसेच महेंद्र मामा यांनी माझ्या कमेंट्रीवरती, माझ्या समालोचनावरती प्रभावित होऊन माझ्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद महेंद्र मामा. आमचा नेहमीच तुम्ही उत्साह प्रेरित किंवा आम्हाला प्रोत्साहित करत असता, त्याबद्दल तुमचं हार्दिक आभार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अर्थातच खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल मैदानावरती आलेला आहे. आत्तापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 3 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत आणि येणाऱ्या 15 बॉल्समध्ये 38 धावींची गरज. गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय जितेंद्र नाईक. पुन्हा एकदा टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला, म्हणजेच सागर मात्रेला या ठिकाणी चेंडू काही समजत नाहीये. 14 बॉलमध्ये 38 धावींची गरज. पुन्हा एकदा जितू. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे, परफेक्ट कनेक्शन नाहीये. लॉंगॉनच्या दिशेनं हा चेंडू गेला, एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. 1 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव. परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर आता या ठिकाणी बेभान, बेधुंद, बेधडक अशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. 13 बॉल 37 धावींची गरज. पुन्हा एकदा परफेक्ट कनेक्शन नाहीये, एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळणार आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना धावफलकावरती 23 धावा पूर्ण झाल्यात. म्हणजेच काय, आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 36 धावींची गरज आहे. 12 बॉल 36 धावा. या ठिकाणी निनाद कदम आपण पाहिलं तर महायुती चषक नवेदर बेली यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थानं नवेदर बेलीचा आपण इतिहास पाहिला तर कबड्डी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अगदी उच्च स्थानी घेतलं जातं, किंबहुना बेली या गावामधून अनेक असे कबड्डी संघ आम्हाला पाहायला मिळाले, परंतु यावर्षी त्यांनी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये नक्कीच त्यांना आत्तापर्यंत घवघवीत यश मिळालेलं आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये नक्कीच प्रेक्षकांची साथ, खेळाडूंची साथ असेल तर ही स्पर्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहोत आणि नक्कीच त्यासाठी मेहनत करण्यासाठी आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ नवेदर बेली किंवा आमचे सर्व खेळाडू या ठिकाणी मेहनत घेत आहेत. पहिल्याच बॉलवरती दीपेश खरे यांच्या बॅटमध्ये चेंडू मात्र हवेमध्ये गेला, सीमारेषेच्या पलीकडे येतोय एक दीपेश ब्रँडेड षटकार. बघा, पप्या घरात दर्णेगुरुजी आपण पाहायला गेलं तर वेलवली संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू जो बाइंडिंग फॅक्टर आहे, नेहमीच चांगली पद्धतीने तो फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये नक्कीच कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु रिॲक्शन टाइम फार कमी होतं, त्यामुळे मात्र हा चेंडू गॅदर केला नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी अर्थातच पकडता आला नाहीये कारण फार कमी टाइम होतं. परंतु आता इथे 10 बॉलमध्ये 30 धावींची गरज आहे. 10 बॉल्स आणि 30 धावींची गरज, 29 धावा धावफलकावरती. सेकंड इनिंगचा खेळ मैदानावरती मार्गस्थ. पुन्हा एकदा पप्प्या घरात स्ट्राईक एंडवरती. ओहो, स्विच इट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न फसला गेला. सिद्धू पाटीलचा स्पेल आपण आतापर्यंत पाहिला तर चांगल्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केलेली आहे. बॅटिंगमध्ये तेवढं काही करू शकला नाहीये, परंतु तीच भर मात्र या ठिकाणी बॅटिंगमध्ये सुद्धा 20 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक अप्रतिम अशा पद्धतीने खेळ केला, परंतु याही बॉलवरती चेंडूला भिरकावून दिले, सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय एक अफलातून षटकार. या क्षणापर्यंत मॅच कोणाच्या बाजूने जाणार याचा काही अंदाज लावता येत नाहीये. पहिल्याच सामना एवढा अगदी हाय व्होल्टेज किंवा त्याच वेळेला एक रोमांचकारी पाहायला मिळतोय. आता 8 बॉल 24 धावींची गरज. 24 रन्स रिक्वायर्ड इन 8 बॉल्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू गेला, फील्ड केला, 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मैदानावरती काय घडलं तर मैदानावरती मात्र फलंदाज बाद.
मध्ये 23 धावेंची गरज. मॅच मध्ये नक्कीच रंगत येणार आहे. कधीही मॅच खऱ्या अर्थानं परूरपाडा संघाकडे जाते, कधीही मॅच या ठिकाणी अर्थातच भैरीमाता वेलवली संघाकडे जाते. परंतु आता शेवटल्या क्षणापर्यंत अंदाज लावता येत नाहीये की ही मॅच मात्र कोणाच्या बाजूने जाणार. 7 बॉलमध्ये 23 धावेची गरज. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस. या स्पर्धेचा कंपल्सरी चेस हा नियम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एनी कॉस्ट या ठिकाणी 7 बॉलमध्ये 23 धावा पूर्ण करायच्या आहेत. सिद्धू पाटील यांचा स्पेल खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची एज लागली आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र कॅच पकडला फलंदाज सागर म्हात्रे. बॅक टू द पॅव्हलियन. सहा बॉल आणि 23 धावेंची गरज. मॅचमध्ये पूर्णपणे वापसी केलेली आहे ते म्हणजे अर्थातच या ठिकाणी संघ प्रदीप स्पोर्ट्स पुरस्कृत परूरपाडा या संघाने पूर्णपणे कमबॅक केलेला आहे. कारण येणाऱ्या 6 बॉलमध्ये 23 धावेंची गरज म्हणजेच काय की शक्य अशक्य असं हे आव्हान आहे. जर पहिल्याच बॉलपासून या ठिकाणी हाणामारी झाली, पहिल्याच बॉलवरती मोठे फटके आले तर खऱ्या अर्थानं बहिरीमाता वेलवली संघ या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये कमबॅक करेल. परंतु दुसऱ्या बाजूला परूरपाडा या संघाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. सिद्धूच्या स्पेलमध्ये मात्र प्रभावित केलं. बॅटिंग करत असताना त्यांनी 20 धावेंचं योगदान तर दिलंच, परंतु बॉलिंग करत असताना त्यांनी आपल्या स्पेलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रदर्शित केलेला आहे. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 23 धावेंची गरज असताना स्ट्राईक एंडवरती आपल्याला साहस वाडेकर हा मात्र पाहायला भेटतोय. गोलंदाज याच्यात राज गुंजाल या ठिकाणी आलेले आहेत अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी. आजचा रविवार आहे आणि या संडेच्या निमित्तानं पहिला दिवस या स्पर्धेचा महायुती चषक नवेदर बेली 2025 यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि खऱ्या अर्थानं आता हा पहिला सामना रंगीबिरंगी पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि आताच 23 धावेंची गरज. पहिलाच बॉल फुलटॉस होता, त्याला मात्र पाठवून दिले सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हो हो, व्हॉट जबरदस्त फिल्डिंग केली आहे. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणार की काय, परंतु मात्र अंतिम क्षणाला बघा त्या ठिकाणी नवेदर बेलीचे अर्थातच आयोजक त्या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. त्याच्यामुळे हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने मात्र अंपायर्सने रिव्ह्यू घेतलेला आहे की त्या ठिकाणी एक्झॅक्ट काय झालंय की क्षेत्ररक्षकाने बरोबर या ठिकाणी चेंडू अडवलेला आहे की कदाचित त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झालेला आहे किंवा अजून काय घडलंय याची पडताळणी पाहण्यासाठी किंवा पडताळणी करण्यासाठी आमचे आता अंपायर्स त्या ठिकाणी पाहतील की हा चेंडूवरती नक्की काय घडलंय. येस, अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि त्यानंतर वेस्ट साईड, येस वेस्ट साईड सुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे. वेस्ट साईड आपण पुन्हा एकदा चेक करणार आहोत. अंपायर्सने या ठिकाणी अर्थातच फलंदाजचा रिव्ह्यू आहे की अंपायरचा रिव्ह्यू आहे. येस, अंपायर्सने रिव्ह्यू घेतलेला आहे की या ठिकाणी अर्थातच या बॉलवरती कंबरेच्या वरती हा बॉल आहे का किंवा अर्थातच बरोबर आहे याची पुन्हा एकदा पडताळणी करत आहेत आमचे अंपायर्स. हे तीनही अंपायर्स उरण तालुक्यामधून आज अलिबाग तालुक्यामध्ये दाखल झाले आहेत. आणि चेंडू मात्र या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे, अगदी कमरेच्या खाली आहे, त्याच्यामुळे सेफ आणि तो सेव्ह केले त्याने. येस, तिकडे काही स्पर्श झालेला नाहीये. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळणार आहेत. आता 38 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. 5 बॉल 21 धावेंची गरज. 5 चेंडू आणि 21 धावा. मॅचमध्ये काय घडणार? साहसने या पहिल्याच बॉलवरती एक तडाखेबंद स्ट्रोक लगावला होता, परंतु त्या ठिकाणी सिद्धूने जे क्षेत्ररक्षण केलंय त्या क्षेत्ररक्षणाने नक्कीच या ठिकाणी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, अगदी तिघांमध्ये सुद्धा त्याने उत्तुंग कामगिरी केली आहे, असा सिद्धू पाटील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
5 बॉल 21 धावींची गरज. मॅचमध्ये पुन्हा एकदा अर्थातच राज गुंजल आलेत अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती आपल्याला साहस वाडेकर पाहायला मिळत आहेत आणि एकदा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, यॉर्क करण्याचा प्रयत्न, इथे मात्र ब्रह्मास्त्र यूज केले. एक धाव तर अगदी सहजरित्या पूर्ण केली आहे आणि आता मात्र एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागते. मॅचमध्ये आता पूर्णपणे रंगत येताना दिसत आहे. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 20 धावेंची गरज. 4 बॉल्स आणि 20 धावा. मॅचमध्ये नक्की संतोष घरत आता संघाचे कॅप्टन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या ठिकाणी कॅप्टन नॉक हे मात्र करणार का? ओहो, चांगला फटका, परंतु इथे मात्र एक धाव तर अगदी वेगाने घेतले, परंतु चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील केलेलं आहे. नक्कीच परुरपाडा संघाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. मात्र तिसरी धाव घेत असताना फलंदाज संतोष घरत बॅक टू दी. तीन बॉलमध्ये आता 18 धावींची गरज. बघा, रायगड विरुद्ध ठाणे तुम्हाला पनवेलमध्ये झालेली मॅच आठवत असेल, तेव्हा अर्थातच उरण तालुक्यातील मुलेखंड गावचा जीवित मात्रे याने ते 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले होते आणि 35,000 रुपयाचं बक्षीस त्यावेळेला जिंकलं होतं. आणि तो मात्र इथे विक्रम पुन्हा एकदा होणार का? मात्र चेंडू 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. ठरू शकतो, परंतु राजचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली त्याने. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल अंपायर्सकडे अपील केली आहे आणि इथे मात्र जवळपास विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. ते म्हणजेच प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत परुरपाडा या संघानं आतापर्यंत 5 बॉल कंप्लीट झालेत. शेवटला बॉल असेल, एका बॉलमध्ये 13 धावींची गरज. म्हणजेच या ठिकाणी आता फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचमधील. ओहो, वाईट बॉल. आता मात्र नक्कीच मॅच आपल्या बाजूनं आहे, तर मग वाईट टाकण्याची गरज काय, हा देखील प्रश्न आता इथे एकटे उपस्थित राहिला आहे. कारण एका बॉलमध्ये 12 धावींची गरज असताना मी हा कारनामा हरेश्वर मैदानावरती पाहिला आहे, जेव्हा एका बॉलमध्ये 12 धावींची गरज असताना बॅटिंग करणाऱ्या संघाने धावा काढल्या होत्या. अशा प्रकारचं काहीतरी वेगळा चमत्कार घडणार का? 1 बॉल 12 धावींची गरज. पुन्हा एकदा पुढील बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र अर्थातच फलंदाज बाद होतोय. आणि या पहिल्याच सामन्यामध्ये प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत परुरपाडा हा संघ विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये बैरीमाता वेलवली या संघाने सहभाग घेतला त्याबद्दल समस्त नवोदर बेलीकरांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक आभार.